एक फोन कॉल जर शेतकऱ्याची आत्महत्या वाचू शकतो, तर ही संकल्पना म्हणजे हे कसं तुम्हाला सुचलं, की ज्याला तुम्ही शिवारच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली? अवकाळ नावाचा एक लघुपट मी तयार केलेला 2014ला आणि त्या दरम्यान बरीच पुस्तकं, बरंच संशोधन करण्यात आलं, वाचण्यात आलं, बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळी असं लक्षात आलं की शेतकऱ्याच्या मनाबद्दल आपण काहीच विचार करत नाही आहे. शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य म्हणजे काय असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाही आहे. शेतकऱ्याच्या ग्रामीण भागाच्या आयुष्यामध्ये कायमच कोविड सुरू आहे. तुमचं एक स्वतःचं पुस्तक म्हणजे तुम्ही लेखक आहात, तर शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध. तर हे पुस्तक फक्त प्रश्नांबद्दल बोलत नाही, हे तुम्हाला स्वतः मी व्यक्ती म्हणून काय केलं पाहिजे, मी एका माझ्या कुटुंबासाठी, माझ्या एका गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राज्यासाठी एक दिशादर्शक म्हणून आहे. प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम आत्महत्यामुक्त गाव झालं पाहिजे, ह्या विजननं ते लिहिलं गेलं. की आता शेतकऱ्यांना वाचवायला देवालाच यावं लागेल. देऊळ बंद 2 पिक्चर बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तिथं तुम्हाला तिथे नक्की मिळेल. आणि मी नक्की तुम्हाला सांगतो की शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तो चित्रपट हा महाराष्ट्र राज्यासाठी एक माइलस्टोन म्हणून काम करेल. प्रत्येक पातळीतल्या लोकांना सरकारकडनं अपेक्षा असते, पण मग या बाबतीत सरकार कुठेतरी कमी पडतं किंवा सरकारच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. कालपर्यंतचं सरकार आणि आजचं सरकार याच्यात फरक नाही आहे. माणसं तीच आहेत, यंत्रणा त्याच आहेत, संकल्पना फक्त, दृष्टिकोन फक्त. शेतकरी तर सगळं आबाळाखाली म्हणजे भविष्य त्याचं तसंच असतं, उघडं भविष्य सोडून देत. एक वेळ त्या शेतकऱ्या बापाला असं वाटतं की पोरांना ITI करावं, पण ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा करावा असं कुणाला वाटत. शेतीची आणि कित्येक जणांना ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा पण असतो, हे सुद्धा माहिती नाही. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित ठाणगे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. महाराष्ट्र शिक्षणच्या भागात एक अशी व्यक्ती आली आहे की जी उच्च शिक्षित असताना, विदेशात स्थायिक होऊ शकत असताना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी अथक प्रयत्न करत असते. आजचे आपले पाहुणे आहेत डॉक्टर विनायक हेगाना. शिवार हेल्पलाईन ही भारतातली पहिली हेल्पलाईन असून ती शेतकरी आत्महत्या प्रतिबंध, समुपदेशन, आर्थिक मार्गदर्शन आणि संकट व्यवस्थापनासाठी कार्यरत आहेत. हजारो शेतकरी आणि कुटुंबीय या उपक्रमातून मदत मिळवतात. डॉक्टर हेगाना यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली आहे. ब्रिटिश संस्थांकडून तसेच स्वित्झर्लंड स्थित विद्यापीठाकडून त्यांना मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे. विनायक सर, नमस्कार. नमस्कार. आपली तशी बऱ्याच वर्षांची ओळख आहे, त्यामुळे तुम्हाला मी पहिला प्रश्न हाच विचारेल की एक फोन कॉल जर शेतकऱ्याची आत्महत्या वाचू शकतो, तर ही संकल्पना म्हणजे हे कसं तुम्हाला सुचलं, की ज्याला तुम्ही शिवारच्या माध्यमातून तुम्ही सुरुवात केली? तर मुळात काय झालं की 2017-16च्या दरम्यान ज्यावेळी ह्या कामाची एकदम सुरुवात झाली, अवकाळ नावाचा एक लघुपट मी तयार केलेला 2014ला आणि त्या दरम्यान बरीच पुस्तकं, बरंच संशोधन करण्यात आलं, वाचण्यात आलं, बऱ्याच अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यावेळी असं लक्षात आलं की शेतकऱ्याच्या मनाबद्दल आपण काहीच विचार करत नाही आहे. आणि मग गावागावामध्ये जाऊन तो लघुपट दाखवणं, शॉर्ट फिल्म दाखवणं आणि त्याच्यातनं मग शेतकरी येऊन बोलायला लागले की आम्हाला पण असंच वाटतंय, तर काय केलं पाहिजे. आणि मग आम्ही ज्यावेळी त्या गावामध्ये कार्यक्रम करून परत यायचो, त्यावेळी आमचा वैयक्तिक नंबर शेतकरी घ्यायचा आणि फोन करायचे आणि आम्हाला लक्षात यायचं की हाच तो आहे जो आत्महत्येच्या विचारात आहे. ओके, म्हणजे त्यांच्या मेंटल हेल्थवरती तुम्ही त्यावेळेस सुरुवात केली होती. बरोबर. म्हणजे मेंटल हेल्थवर म्हणजे कसं की त्यांना एक मानसिक फक्त पाठबळ देणं. ओके. शेतकऱ्याचं मानसिक आरोग्य म्हणजे काय असं वेगळं काही रॉकेट सायन्स नाहीये. बेसिक इतकंच आहे की त्याचं मन ओळखणं, समजणं आणि त्याला ऐकणं, बरं. त्याच्या भावना त्याच्या भावना ऐकणं, सांगायला त्याचं एक कुठलं तरी प्लॅटफॉर्म म्हणून. मग आम्ही गावागावात जात असताना आम्हाला लक्षात आलं की हे खूपच वेगळ्या पद्धतीनं सगळं चाललंय आणि त्या दरम्यान आकाशवाणीवर काही कार्यक्रम व्हायचे किंवा पेपरमधनं काही यायचे, तर तेव्हा पण लोक नंबर घेऊन मग फोन करायला लागायचे. ते एक्सप्रेस व्हायला लागले. हां, तर हा काळ कुठला आहे, ज्यावेळी अजून जिओची क्रांती झाली नव्हती, अजून स्मार्टफोनची क्रांती झाली नव्हती. म्हणजे जो ग्रामीण भागापर्यंत जो शेतकरी आहे तो अजून फक्त कुठंतरी फोनवर येत होता. म्हणजे त्यावेळी फोन करायला पण पैसे लागायचे. ह्या काळातलं आपण
मागच्या 12-13 मग वर्षापूर्वीची तिथून गोष्ट सुरुवात बोलतो. जी झाली, मग हां. त्यानंतर मग तुम्ही पूर्णपणे हे 2014 नंतर आपलं फुल हां. फ्लेज त्याच्यात हां, मग टप्प्याटप्प्यानं मग मराठवाडा, विदर्भ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन अभ्यास करायला लागलो. आत्महत्या झालेल्या कुटुंबांना भेटायला लागलो. मग ते त्यांचे झालेले प्रश्न सोडवता कशा येतील, हं. ते बघायला लागलो. मग मग त्याच्यातनं एक प्रारूप समोर आलं, की काय कसं करता येईल ओके. असं. मग महाराष्ट्र शासनाच्या ज्या टास्क फोर्समध्ये तुम्ही मेंबर आहात, हो. तर हे त्याचाच एक भाग आहे. हां, त्याचाच एक भाग किंवा मागच्या 12 वर्षाचं ते आत्तापर्यंत बऱ्याचशा ज्या गोष्टी घडल्या, त्याचं एक स्वरूप आहे. मुळात टास्क फोर्सचा संकल्पना जी डोक्यात आली ती तो असा होता, की कोविडच्या काळात ज्या पद्धतीनं पूर्ण देश पातळीवर आणि राज्य पातळीवर टास्क फोर्सची निर्मिती झाली. त्याच्यातनं वेगवेगळे दिशादर्शक सूची यायला लागल्या. मग त्या राज्यासाठी असतील, जिल्ह्यासाठी असतील आणि त्याच्यातनं खूप चांगलं समन्वय करून प्रश्न तो ती इमर्जन्सी हँडल केली गेली हं. प्रशासकीय पातळीवर. तर मुद्दा असा आहे, की शेतकऱ्याच्या आयुष्यासाठी किंवा शेतकऱ्याच्या ग्रामीण भागाच्या आयुष्यामध्ये कायमच कोविड सुरू आहे. बरोबर. तर बरोबर. त्याच्या एकूण प्रश्नाला सोडवण्यासाठी महाराष्ट्र आणि भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. तेच आहे. तर ह्या देशाला ह्या गोष्टी सावरण्यासाठी एक टास्क फोर्स असलं पाहिजे. आणि मग माननीय जे कृषी आयुक्त आहेत सुरेश मांढरे साहेब, त्यांनी ह्या संकल्पनेचं खूप चांगलं पॉझिटिव्ह घेतलं आणि त्यांनी हा निर्णय घेतला, की महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीचा टास्क फोर्स असलं पाहिजे आणि ना की फक्त शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी, पण ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती येतील, क्लायमेट चेंज, रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे मुळामध्ये ज्यावेळी महापूर येतो, दुष्काळ येतो, त्यावेळी खालच्या सगळ्या शासकीय यंत्रणेला नेमकं कशा पद्धतीनं करावं, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहेत आपल्याकडे किंवा पॉलिसी आहेत, पण त्याच्या पुढं जाऊन नेमकं काय करावं? कारण आत्ताचं हे क्लायमेट चेंजचं जे एकूण प्रारूप आहे, ते बदलत चालले. दर वर्षाला बदलत चालले. जसं गेल्या वर्षी आपण बघितलं, की अचानक मे महिन्यातच आपला सगळा पाऊस सुरू सुरू झाला झाला. आणि मान्सून सुरू झाला त्या अर्थानं. तर हे पूर्ण आपल्या महाराष्ट्राला वेगळं पहिलं प्रारूप होतं. वेगळा पॅटर्न होता आणि त्या अनुषंगानं नेमकं काय केलं पाहिजे असं कुणाकडेच काही नाही. माहिती नव्हती इत्थंभूत. तर त्या सगळ्या दृष्टीचं त्याचं एक पुढच्या काही स्टेप्स आणि म्हणजे ग्रासरूट लेवलला ज्यांनी काम केले ते शासनापर्यंत हे पोहोचू शकतात, की बरोबर. कशा पद्धतीने त्याला आपण बरोबर. हे करू शकतो. पण आता तुमचं एक स्वतःचं पुस्तक, तुम्ही लेखक आहात, तर शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध हो, असं तुमचं एक पुस्तक आहे. हो. तर त्याच्याविषयी जरा तुम्ही सांगू शकताल का तुम्ही? शेतकरी आत्महत्या शोध आणि बोध हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये मी असं सांगेन, की ह्या सगळ्या प्रश्नांवर फक्त गप्पा खूप झालेत आत्तापर्यंत. म्हणजे आपण कुठल्याही प्रश्नांवर आणि स्पेशली शेतकरी आत्महत्या किंवा शेतीच्या प्रश्नांवर आपण खूप चर्चा करतो. आपण चुकूनच उत्तरांवर येतो. चुकून उत्तरांवर आलोच, तर आपण शाश्वत उत्तरांवर परत चुकूनच जातो. परत आपण जर शाश्वत उत्तरावर गेलोच, तर आपण ॲक्शन प्लॅनबद्दल बोलतच नाही. कमी बोलू. तर हे पुस्तक असं आहे, की ज्यावेळी मी काम सुरू केलं, विचार केला, मी प्रत्येकाला जाऊन विचारायचो, की मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहेत. काय केलं पाहिजे सांगा? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मला कोणीच देऊ शकले नाही. खूप तज्ञ लोकं, राजकीय, सामाजिक क्षेत्रातली सगळ्या पद्धतीची लोकं. मुळात आत्महत्या झाल्यानंतर काय केलं पाहिजे असं तो सगळा एकूण सगळ्यांचा ओके. दृष्टिकोन आत्महत्या होता. रोखायची कशी, थांबवायची कशी ह्याच्यावरती काहीच. हां, तर मुळात आत्महत्या मला करू वाटते एक शेतकरी म्हणून. आत्ता वाटतंय मला. आत्ता मी काय केलं पाहिजे? असं सांगणारी आणि थांबवणारी त्यांचे प्रश्न सोडवणारी व्यवस्थाच आपल्याकडे नाहीये. बरं. तर हे पुस्तक काय आहे, की त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन आहे. म्हणजे भारत स्वतंत्र झाला ते आत्ता ह्या 75 वर्षामध्ये कसा हा प्रश्न तयार होत गेला, तो कसा बदलत गेला, त्याच्यावर कुठले व्यापारीकरणाचे असतील, जागतिकीकरणाचे असतील, कुठले लेयर्स आले, ज्याच्यामुळे हा प्रश्न अजून गहन होत गेला. त्याच्यावर उत्तरं पण दिलेत. भारतामध्ये शेतकरी आत्महत्या ह्या विषयामध्ये 2,75,754 संशोधन पेपर आहेत. आता मुद्दा काय, संशोधन खूप काय झालंय, प्रत्येकाने निष्कर्ष सांगितलेत,
काहीतरी रेकमेंडेशन दिलंय, पण ते इम्प्लिमेंट कोण करायचं, ते राबवायचं कोण? तर हे पुस्तक फक्त प्रश्नांबद्दल बोलत नाही, हे तुम्हाला स्वतः मी व्यक्ती म्हणून काय केलं पाहिजे, मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या एका गावासाठी, माझ्या तालुक्यासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राज्यासाठी एक दिशादर्शक म्हणून आहे. महाराष्ट्र शासनानं NSSच्या माध्यमातून पण ते मार्गदर्शक पुस्तिका म्हणून स्वीकारले अरे 2017च्या काळामध्ये. आणि त्या पद्धतीनं ती पुस्तिका हे होतं की हे नॉलेज फक्त माझ्यापुरतं सीमित न राहावं, किंवा हे संस्थात्मक पातळीचं किंवा एखाद्या शिवार नावाच्या संस्थेचं हे काय कॉपीराईट नाहीये. तर हे कॉपी टू राईट आहे. तर हे घेऊन प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम आत्महत्यामुक्त गाव झालं पाहिजे, ह्या विजननं ते लिहिलं गेलं. आता तुम्ही लेखक आहातच, तुम्हाला यातनं असं वाटतं का की आता शेतकऱ्यांना वाचवायला देवालाच यावं लागेल? त्याच्यासाठी आपल्याला ना देऊळ बंद 2 जो मी आता त्यावर पिक्चर येणारच येतोय. होतो, कारण की तुम्ही त्यात प्रमुख सल्लागार पण आहात जी. आणि तुमच्या मार्गदर्शनाने तिथे बऱ्याच गोष्टी तुम्ही म्हणजे शेतकऱ्या आणि सिनेमा यातलं तुम्ही दुवा आपण असं म्हणू शकतो. तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं की शेतकऱ्यांना वाचवायला आता फक्त देवच आहे? हां, या प्रश्नाचं उत्तर मी नक्की सगळ्यांना सांगेन, की देऊळबंद 2 पिक्चर बघा. ह्या प्रश्नाचं उत्तर तिथं तुम्हाला तिथे नक्की मिळेल. आणि या निमित्ताने मी खूप प्रामाणिकपणे सांगतो, की खूप सुंदर त्या विषयाला न्याय दिलेला आहे. प्रवीण तरडे सारखे लेखक आणि हो. दिग्दर्शक ह्या विषयाला मिळालेत. कारण 1.5 वर्षाचा पूर्ण मोठा काळ होता प्रोसेसचा, आणि ज्या पद्धतीनं त्या विषयाला हात त्यांनी घातलाय, ज्या दृष्टिकोनानं काही सांगू पाहतायत ते खूपच अतुलनीय आहे. आणि मी नक्की तुम्हाला सांगतो, की शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये तो चित्रपट हा महाराष्ट्र राज्यासाठी एक माइलस्टोन म्हणून अरे. काम करेल. पण तुम्हाला असं वाटत नाही का की म्हणजे असे सिनेमे येण्यासाठी आपल्याला थोडा उशीर झालाय? हां, नक्कीच. कारण की बाकी बरेच सिनेमा असे आहेत की बरोबर. ज्याच्यात प्रोपोगंडा, आजकाल आपण म्हणतो की प्रोपोगंडा सेट केला जातो, पण मग शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी ह्याला उशीर झालाय असं वाटत नाही? मला मध्यंतरीच्या काळात एक अशाच मोठ्या दिग्दर्शिका, लेखिका भेटल्या आणि त्या म्हणल्या, की हा प्रश्न ना चावून चोता झालाय. हम्म. तर अनफॉर्च्युनेटली बरोबर. ह्या विषयाकडे ह्या पद्धतीनं बघितलं जाते, कारण मागच्या 10 वर्षामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चित्रपट येऊन गेलेत ह्या विषयावर. पण डायरेक्ट भाष्य करणारा कुठला चित्रपट, तुम्ही एखाद्या चित्रपटाचा संकल्पना म्हणून तो विषय बनवू शकता, पण डायरेक्ट काहीतरी सांगू पाहणारा, प्रश्न मांडणे, याच्या पुढे पण जाऊन पुढे पण काहीतरी जाऊन. प्रश्न सोडवण्याची काहीतरी एक सूचना देणं किंवा समजणे, त्याच्यातनं प्रेरणा घेणं, हा एक भाष्य वाटतं. आणि दुसरी गोष्ट काय, हे जे इंद्रधनुष्य आहे ना, तो फक्त मातीतलाच माणूस त्याला न्याय देऊ शकतो. आणि जो मातीतला आहे, ज्यांनी काम केलंय त्याच्यात, किंवा जो स्वतः शेतकरी आहे. किंवा मला असं वाटतं, की काम करण्यापेक्षाही महत्वाचं असेल, की ज्यानं ते जगलंय. कारण की अशा पद्धतीचे सिनेमाच्या आधी आपण बघितलं की नाना पाटेकर साहेब किंवा मकरंद अनासपुरेची किंवा आमिर खान, म्हणजे तुमच्या सगळ्यांशी संबंध आहेत, जवळ तुम्ही काम केले, तर ह्यांनी ज्यावेळेस काम सुरू केलं या संदर्भात, पाणी फाउंडेशनला हो, म्हणा हो. किंवा, तर त्याचा तुम्हाला असं वाटतं का की त्याचा सरकारपेक्षा जास्त आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग झाला, किंवा त्याचा ऍक्सेप्टन्स हा जास्त आहे. चांगला जास्त नक्कीच, कारण जिथं जिथं माणसं एकत्र येतात, मनं एकत्र येतात, तिथं बदल नक्की दिसतो. आणि मुळात ही जी काही सगळी लोक असतील, संस्थात्मक असतील, माणसं असतील, ही माणसाने, माणसाशी, माणसासम वागणे, वागणे. ह्या 4 शब्दांवर जुळलेली आहेत, एकत्र आलेली आहेत. आणि ग्रामीण भागासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी त्यांना कोणतरी जादूगार नको आहे. बरं. त्यांना असा माणूस पाहिजे, की त्यांना त्याचे प्रश्न समजू शकेल, त्यांचं दुःख त्याला कळेल. कारण त्यांना पण माहीत आहे, की कोणीतरी येऊन हे काय सगळं एक आहे, सोडणार नाही. हां. फक्त त्यांना एक उभारी पाहिजे, एक हात पाहिजे, हक्काचा पाहिजे, समजणारा पाहिजे. तर तुम्ही जी काही सगळी नावं घेतली, किंवा जी काही लोकं आज समाजामध्ये छोट्या पातळींपासून, गावापासून, एखाद्या कुटुंबापासून ते राज्य, देश पातळीवर काम करतात, त्या प्रत्येकाचं दृष्टिकोन किंवा त्यांचं इम्पॅक्ट हा तो आहे.
त्यांचा रोल तो आहे. बोलतोय. पण मग सरकारकडनं मदतीची अपेक्षा सगळ्यांनाच असते. म्हणजे असं काही नाही, की मी शेतकरी आहे किंवा माझा स्वतःचा व्यवसाय आहे किंवा मी नोकरी करतो. सगळ्यांनाच, प्रत्येक पातळीतल्या लोकांना सरकारकडनं अपेक्षा असते. पण मग या बाबतीत सरकार कुठेतरी कमी पडतं किंवा सरकारच्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा शहरी भागातनं कायम अशाच रिएक्शन असतात, की कर्जमाफी, ह्याला आपण मिक्स रिएक्शन म्हणतो, की बरोबर. कर्जमाफी झाली तर टॅक्स आम्ही भरतो, मग आम्हाला कधी कर्जमाफी होत नाही वगैरे. तर यावरती तुमचा ओव्हरऑल काय विषय, म्हणजे कसं म्हणणं पडेल? मला असं वाटतं ना, खरंच म्हणजे सगळ्यांना हा प्रश्न आहे, की खरंच गावात आत्ता माणसं राहिलीत का? आणि कुठल्या प्रकारची माणसं राहिलेत, कुठल्या वयोगटातली माणसं राहिलेत. जर हा पण विचार करायला गेलो, तर त्या माणसांच्या गरजा काय आहेत? आणि ते का तिथं राहिलेत? ते पण का शहरामध्ये विस्थापित नाहीत झाली? किंवा जी लोकं राहतात गावामध्ये, ती कशी राहतात? कशा पद्धतीने राहतात? आणि सरकार म्हणजे तुम्ही आम्हीच आहोत. कालपर्यंतचं सरकार आणि आजचं सरकार याच्यात फरक नाही आहे. माणसं तीच आहेत. यंत्रणा त्याच आहेत. संकल्पना फक्त, दृष्टिकोन फक्त. कारण आज मागचा 75 वर्षाचा इतिहास काढून बघा. कुठलंही म्हणजे आत्ताच्या सरकारचा असू दे, मागच्या 10 वर्षाचा असू दे किंवा मागच्या 50 वर्षाचा शासकीय आणि सरकारी भूमिका घेतली. तर कुठल्यातरी गावातनं, कुठल्यातरी तालुक्यातनं, कुठल्यातरी जिल्ह्यातनं एखादी संकल्पना पुढं येऊन ती राज्याची संकल्पना बनली. आणि महाराष्ट्र राज्य तर त्याच्या पुढं आहे, की राज्याच्या संकल्पना ह्या देशाला घेतलेली आहेत. अनुरुकून त्याचं पुढं सगळ्या देशानं घेऊन गेले. सांगायचा मुद्दा इतकाच आहे, की आता त्या गावातनं, त्या मातीतनं येणाऱ्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या कुठंतरी मागं पुढं कमी जास्त होताना दिसत आहेत. कारण गावाला काय पाहिजे हे तिथूनच जास्त कळू शकतं. आणि पॉलिसी म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब होते, त्यांचा काळ आणि आत्ताचा काळ, त्याच्यात एक सामाजिक किंवा सामायिक असा एक बदल आहे. तो म्हणजे काय, की ज्या पद्धतीच्या पॉलिसीज त्यावेळी ड्राफ्ट होत होत्या, लिहिल्या जात होत्या, तयार होत होत्या, त्या आत्ताच्या काळात खूप सिनियर अधिकारी आहेत प्रशासनातले किंवा मोठ्या पदावरचे अधिकारी आहेत, त्यांचं पण ही वैयक्तिक मत हेच आहे, की आत्ताच्या पॉलिसी त्या पद्धतीने बनत नाही आहेत. तर सरकार म्हणजे मला असं वाटतं, की पॉलिसी. बरोबर. एक पर्टिक्युलर कोणी व्यक्ती नाही, ते एक पॉलिसीज आहे. पण या सर्व ह्याच्यात जसं तुम्ही म्हणलं, की ग्रामीण भागातनं शहरात येतात ते. गावाकडे खूप कमी लोक राहिलेत, आता मोजकेच राहिलेत. तर मग शहरी भागातनं किंवा शहरी नागरिकांची त्यांच्या प्रती काही जबाबदारी आहे का? नक्कीच आहे. कारण की बऱ्याच वेळा असं होतं, की आम्ही आमच्या घराला, आमच्या व्यवसायाला 2-3 कुलप, त्याला परत सिक्युरिटी सगळंच असतं. शेतकरी तर सगळं आभाळाखाली, म्हणजे भविष्य त्याचं तसंच असतं, उघडं भविष्य सोडून देतो तसं. तर मग ह्या सगळ्या ह्याच्यात आपल्या शहरातनं कसा त्यांना सपोर्ट मिळाला पाहिजे? नाही, मला असं वाटतं, की शहरानं गावाला समजून घेतलं पाहिजे. मग ते कुठल्या पातळीवर, आणि शहर घेत नाही असं पण माझं म्हणणं नाही. शहरांनी ज्या पद्धतीने गावाला समजून घेतले ते अनुल्की आहे. कारण महापुराच्या काळात मी बघितले, दुष्काळाच्या काळात मी बघितले. मुद्दा इतकाच आहे, की काही 10 पैकी 1-2 लोक असतात, ती सगळीकडेच असतात. ती कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं रिॲक्ट होतात, प्रतिक्रिया देतात. त्यांच्यामुळे सगळीच लोक खराब मानली जातात. तर तसं नाही आहे माझं मत वैयक्तिक. पण मला असं वाटतं, की शहरानं गावाला आता अजून मोठा हात देण्याची गरज आहे. ती कशा अर्थानं, तर ते फक्त 1-2 मुद्द्यांवरच आहे. एक म्हणजे लाईव्हलीहूडसाठी आणि दुसरं शिक्षणासाठी. तर तुमच्या मुलांची जुनी झालेली पुस्तकं जरी तुम्ही गावांपर्यंत पोहोचवू शकला, राहिलेली वह्यांची पानं जरी तुम्ही बायडिंग करून गावांपर्यंत पोहोचू शकला, तर एक पोरग स्वतःच्या पायावर उभं राहील. कारण की त्या मुलांची कॉम्पिटिशन आज इंटरनॅशनल स्कूल मधल्या मुलांची, तर त्यांना उद्या जाऊन त्यांच्याशी लढायचे. तर त्यामुळे त्यांना आत्ता सपोर्ट दिला तरच या गोष्टी कुठेतरी. आज व्यवस्थित बघा, की कुठल्याही मोठ्या पदावर काम करणारा जो माणूस आहे, तो कुठल्या तरी गावातनंच आलेला आहे. मराठी 10 पैकी 9 लोक ही गावातनंच आलेली. दिल्लीची एज्युकेशन पॉलिसी भारतभर, जगभरात
व्याख्यान्यात आली. ती पॉलिसी किंवा ते सगळं एज्युकेशनचं मेन संकल्पना एका IAS ऑफिसरची होती. तो कुठला होता? तो आपल्या सांगली जिल्ह्यातला आहे. तर आणि तो एका सामान्य शेतमजुराचा मुलगा, म्हणजे शेतकऱ्याचा पण नाही. एका दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा, तो बी-टेक ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतो राहुरी विद्यापीठातनं, एम-टेक करतो आणि तो IAS अधिकारी होतो आणि दिल्लीचं एज्युकेशन पॉलिसी लिहितो आणि तो बदल घडतो. सांगायचा मुद्दा आहे की जिथं शहरं आहेत किंवा शहरातला माणूस आहे, कधीतरी गावातनं विस्थापित झालेला. जसं तुम्ही स्वतः माणूस. कोल्हापूरमधनं तुम्ही अगदी UK पर्यंत पोहोचलात. ह्या सगळ्यातनं तुम्ही म्हणजे परदेशात तुम्हाला खूप भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत, आपण असं म्हणू शकतो. मी वैयक्तिक म्हणजे मला माहिती आहे ते. पण तरी तुम्ही परत येऊन ते शेतकऱ्यांसाठी करताय. याच्यात तुमचं कुठेतरी BSc ॲग्रीचं शिक्षण आहे. हा, बरोबर. माती आहे. माती आहे. तर मग हे जे शिक्षण आहे, हे प्रत्येकाला जर 1 वर्षासाठी कंपल्सरी केलं, जसं बाहेरच्या देशांमध्ये आर्मीचं प्रशिक्षण कंपल्सरी असतं, तर कुठेतरी शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून व्यापक होईल का? नाही, मुळात मी खूप सहमत आहे तुमच्या म्हणण्याशी. मुळात असं आहे की शेती शिकवण्याचा विषय नाही आहे, शेती अनुभवण्याचा विषय आहे. बोलण्याचा विषय. आणि आपल्या लहान मुलांना तुम्ही फक्त त्या माती, पानं, फुलं, शेतीच्या वातावरणात फक्त न्या. तो मुलगा काहीतरी वेगळा असेल. शेती ही ट्रीटमेंट आहे. शेती हे औषध आहे. आणि जर ते तुमच्या आयुष्यात आलं ना, शेती हे फक्त काहीतरी करून पोट भरण्याचं साधन नाही आहे, ते जगण्याचं उत्तर आहे. तर ते एकदा कळालं ना, आणि मुळात मला असं वाटतं की शैक्षणिक पार्श्वभूमीवर अशा पॉलिसीज आल्याच पाहिजेत, त्या इम्प्लिमेंट झाल्याच पाहिजेत. पण त्या पॉलिसी येऊपर्यंत, इम्प्लिमेंट होऊपर्यंत आपण पालक म्हणून काय करू शकतो? तर मला असं वाटतं की कधीही तुम्हाला सलग सुट्ट्यांमध्ये किंवा शनिवार रविवार तुम्ही फक्त शेती तुमच्या मुलांना इंट्रोड्यूस करा. गाईचं दूध कुठून येतं, कसं येतं, त्याची प्रोसेस काय, घरामध्ये केळ येण्यापर्यंत शहरात असंच प्रवास. मुलांना वाटतं की आपल्या घरात भाजी येते ती भाजीवाल्याकडनं येते. अजूनपर्यंत त्यांना, आता तरी ई-कॉमर्समुळे तर ह्या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या लेवलला गेल्या, पण शेतीपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मुळात काय की त्याचं एक जीवशास्त्र आहे. जसं माणसाचं जीवशास्त्र आहे, तसं शेतीचं आणि पर्यायानं वनस्पतीचं पण जीवशास्त्र आहे. तर तुम्हाला शेती, माती ही तुम्हाला जगण्याचं प्रारूप शिकवते. जसं आपल्याकडं नादू मानोर, मातीतला कवी, मातीतला माणूस, फक्त त्यांनी शेती आणि मातीवरच कविता लिहिल्या, पण त्या माणसाला त्याच्यातनं जगणं उलगडलं. त्यांच्याकडं लता मंगेशकरांच्यापासून ते किती दिग्गज लोक त्यांच्या शेतावर जाऊन राहायचे. तर सांगायचं मला असं वाटतं की तुमच्या मुलांच्यासाठी तयार करणारी कोडी आणि भविष्यातली त्याच्यातून सोडवणारी कोडी, हे शेतीचं शिक्षण तुम्हाला देऊ शकतं, शेतीची गोडी देऊ शकते. आणि मी तर म्हणतो की हे उलटं चाललंय चक्र. हे झालं आपण शहराबद्दल म्हणतोय, पण गावातल्या शेतकऱ्याचा पोरगा काय शिकतोय? एक वेळ त्या शेतकऱ्या बापाला असं वाटतं की पोरांना ITI करावं, पण ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा करावा असं कुणाला वाटत. शेतीत येऊन आणि कित्येक जणांना ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा पण असतो, हे सुद्धा माहिती नाही. जिथं समजा 100 जागा असतील तर 40 जागा पण भरल्या जात नाहीत गव्हर्नमेंट कॉलेजला. आत्ताची ही आपल्याकडे एकूण परिस्थिती. तर शेतीकडं आपल्याला जॉबच्या पुढं जाऊन एक उद्योगाच्या स्वरूपात बघून ते प्रूव्ह करून पुढं केलं पाहिजे. क्लायमेट चेंज आहे, वातावरण बदलांमुळं शेतीचं प्रारूप बदलते, परिस्थिती बदलते, हे पण मान्य आहे. पण त्याच्याबरोबर त्याच्याकडं बाकीच्या देशांमध्ये, बाकीच्या माझ्या बांधाच्या पलीकडचा शेतकरी जर यशस्वी होत असेल, तर जर तो प्रगतशील शेतकरी होत असेल, आत्मपरीक्षण तर मी स्वतः बदलण्याची सुरुवात माझ्या बांधावरनं होते. आणि तुम्ही हे बघा, कारण मी जेवढी खेडी, गावं, तालुके, जिल्हे फिरलो महाराष्ट्रातली, तर मला लक्षात आलं की हे आहे, पलीकडच्या बांधावर काहीतरी वेगळं होतंय. मला कुठं लांब जायची गरज नाहीये. पण आपल्याकडे अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत.
मग बरोबर. त्यांच्यासाठी काय म्हणजे आता तुम्हाला हे अनुभव येत असतील, बऱ्याच वेळा हो. फोन येतात. तर त्याच्यात मला वाटत नाही कोणी शेतकरी असा असेल की ज्याची भरपूर शेती आहे बरोबर. किंवा बरोबर. बागायती आहे भरपूर आणि त्याला ही वेळ येते. बरोबर. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बाबतीतच हे मुळात होत असेल. 46 ते 48% जास्त हा अल्पभूधारक शेतकरी आहे महाराष्ट्रातला. साधारण 65% पर्यंत पण पर्यंत जातो. पण कारण जातं. आता डिव्हाईड अजून ते जास्त बरोबर. होत चालले. तर त्याच्यामध्ये काय की आत्ता जसं आपण परत वातावरण बदलांबद्दल सांगू शकतो, की वातावरण बदलांचा काळ आहे हा. आणि वातावरण बदलावर आधारित शेती हं. ह्याचा विचार करून शेती करण्याची एकूण परिस्थिती दिसते आणि त्याच्यात परत अल्पभूधारक शेतकरी असेल शेतकरी असं. तर ICR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च आणि शिबार आम्ही म्हणजे त्यांनी तर त्यांच्या पद्धतीनं मागच्या 70-75 वर्षात खूप संशोधन केलंय. त्याच्यात शिवारनं एक प्रारूप पुढं आणलंय. त्याला शिवार इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल म्हणतो. ओके. तर हे त्या शेतकऱ्यांच्यासाठीच आहे. आत्ता आपण जसं म्हणतो, की कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, की मल्टीटास्किंगचा जमाना आहे. बरोबर. बरोबर. तसं शेतीमध्ये पण मल्टीटास्किंगचा जमाना आहे. त्यालाच म्हणतात इंटिग्रेटेड. म्हणजे एका वेळीच त्या शेतीवर वेगवेगळ्या पिकं, मल्टी लेयर्स फार्मिंग किंवा शेळी, कोंबड्या ह्याचं सगळं म्हणजे एकूण त्याच्यातनं आपलं कुटुंब सिक्युअर व्हावं आणि 2 पैसे म्हणजे थोड्या जास्तीचं जे काही धान्य असेल ते विकून आपला उदरनिर्वाह व्हावा. अशा पद्धतीची जुनी आपली एकूण सगळी पद्धत होती शेतीची किंवा ग्रामीण भागाची. ती मधल्या काळात ती मोडकळी साळी. पण आत्ता आपण काय करू शकतो, की इंटिग्रेटेड फार्मिंगचा ॲक्सेप्टन्स करू शकतो. जवळचे KVK आहेत किंवा बरोबर. कृषी विद्यापीठ आहे हं. किंवा तुमच्या गावातला कृषी सहाय्यक सहाय्यक. साधा. त्यांना तुम्ही बोला, की आम्हाला बाबा अशा पद्धतीचं करायचं आहे, आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्हाला मिळेल. आणि नाही झालं तर मी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करीन, की शिवार हेल्पलाईनला एकदा फोन करा. नक्की. हां. तर आम्ही तुमच्यासोबत आहे. आम्ही सगळ्या पद्धतीची पण तुम्हाला आता तुम्ही जे मदत म्हणला, की जुन्या पद्धतीची शेती आणि आता इंटिग्रेटेड शिवार बरोबर जाते. हां. मग ह्या सर्व ह्याच्यात आता प्रत्येक क्षेत्रात एआय आहे. तर तुम्ही मग त्या दृष्टिकोनातनं पण शेतकऱ्यांना त्याच्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांना काही एआय थ्रू आपण मदत करू शकतो का? त्यांना किंवा हे KVKच्या थ्रू जे कृषी विज्ञान केंद्र बरोबर. आहेत, हो. त्यांच्याकडनं आपल्याला काही पॉलिसीज इम्प्लिमेंट करता येतील का? आत्ता ह्या टेक्नॉलॉजीचा तुम्ही उल्लेख केला, तो खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही आत्ता त्याच्यामध्ये काम करतोय. तर मला असं वाटतं, की भविष्यात काही 6-8 महिन्यात त्याचं पण प्रारूप चांगल्या पद्धतीने दिसेल. ह्या सर्व ह्याच्यात आता जसं तुम्ही हेल्पलाईन आणि शिवार फाउंडेशन कार्यरत आहे बरेच वर्ष. ह्याच्यातनं तुम्हाला सुरुवातीला तर वाईट अनुभव आले असतील शेतकऱ्यांचे ज्यावेळेस फोन येतात त्यावेळेस. पण त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यातले काही बदल झाले असतील तुमच्या काउन्सिलिंगमुळे, तुम्ही ते फोन अटेंड केल्यामुळे. तर ह्याचे काही तुम्ही उदाहरणं सांगू शकता का? मी एकदम प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणला, आत्तापर्यंत मला एकही शेतकऱ्याकडनं वाईट अनुभव आलेला नाही. माझा जो शेतकरी माझ्यापर्यंत, आमच्यापर्यंत पोहोचतो, तो एक आणि एक जेन्युइन आहे. मी हे छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. कारण मुळात शेतकरी हा मागणारा नाहीये, हा देणारा आहे. येणार आहे. आणि फक्त तो अडचणीत असताना ना, त्याला मदत मला कुठलाच आजपर्यंत शेतकरी पहिल्या 1 मिनिटामध्ये पण त्यानं असं सांगितलं, की "साहेब आम्हाला मदत पाहिजे." असं कधीच म्हटलं नाही. तो म्हणतो, की "साहेब मला काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. मला ऐकायला तुम्हाला वेळ आहे का? ऐकू शकता का?" तर त्यातला ऐकणारं कुठेतरी आज ग्रामीण भागातनं ऐकण्याची व्यवस्था निघून गेली आहे, गेलेली आहे. असं मला प्रकर्षानं वाटतं. असंच एक दिवस फोन आला. नांदेडचे शेतकरी होता आणि सगळा हा महापुराचा सगळा टप्पा सुरू होता. तर त्यांच्या 13 वर्षाच्या मुलीला शुगर झालेलं आणि या अवकाळीमुळं, महापुरामुळं पूर्ण शेती उद्ध्वस्त, सगळं कुटुंब उद्ध्वस्त आणि तिच्या इन्सुलिनचा खर्च पण ते कुटुंब भागवू शकत नव्हतं, इतकी जिकीची परिस्थिती. तर त्या काळात मग आम्ही त्या शेतकऱ्याला मानसिक पाठबळ दिलं. त्यांना मेडिकली पण काही डॉक्टरांशी बोलणं करून दिलं आणि इन्सुलिनचा 1 वर्षाचा जबाबदारी शिवारनं उचलली. तर त्याच्यातनं त्यांचं खूप मोठा शिफ्ट झाला आणि आता ते खूप म्हणतात, की माझ्या पद्धतीनं जेवढं जमतंय साहेब तेवढं आम्ही करतो, पण ह्याच्यातनं मार्ग काढतो. जसं ह्या सगळ्या महापुराच्या काळात मागच्या 7 महिन्यात अ, अ,
आपण बरेच बघितलं की मराठवाडा, विदर्भ असे साधारण 11-12 जिल्हे हे प्रादुर्भाव जास्त होतं. जास्त होतं. त्याच्यामध्ये आम्ही सिलेक्टेड 6,500 शेतकरी हुडकून काढले. प्रशासनाच्या मदतीनं आम्हाला आलेले फोन या माध्यमातून आणि त्यांना आम्ही बियाणं वाटप कार्यक्रम हाती घेतला. आम्ही म्हणजे काही संस्थांनी आम्हाला अप्रोच केला. आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये होतो. आम्ही काहीच केलं नाही. पण त्याच्यातली भूमिका ही महत्त्वाची होती, की एखाद्या शेतकऱ्याला ₹1000 देऊन काही फरक नाही पडणार. त्याला शेतीसाठी बियाणं ₹480 ला ज्वारीचं 1 एकरचं बियाणं यायचं आणि त्याचे जवळपास ₹9,000 ते ₹10,000 एकरी व्हायचे. सगळा खर्च जाऊन. त्याचं इनपुट कॉस्ट आपल्याला झिरो करता आलं तर आउटपुट येणारं सगळं त्याच्यातून नफा आहे. त्याच्यातून तो शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहतो. अशी बीडचं उदाहरण आहे. प्रत्येक जिल्ह्यातलं उदाहरण आहे. थोडक्यात त्यांना हात द्यायची गरज होती. त्यांना मदतीचा हात असा पाहिजे होता, की उभं करण्यासाठी. हां त्यांना आणि तो काय असतो वन टाईमच लागतो. आणि ते मला त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो असा अनुभव आहे, की एक शेतकरी आम्हाला एका हंगामामध्ये आम्ही मदत केली, दुसऱ्या हंगामाला त्यांनी पैसे परत दिलेत आम्हाला. आणि ती रक्कम काय ₹1000, ₹2000, ₹5000 इतकीच रक्कम. ती पण त्यांना असं वाटतं, की अरे आपण दिली आपण पाहिजे दिली ती पाहिजे. मोठी रक्कम. या सर्व ज्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती चालल्यात, या देऊळबंद 2 तुमच्या आयुष्यात कसा आला? ते खूप इंटरेस्टिंग आहे. साधारण 2-1 वर्ष 2-3 वर्षापूर्वी अ, नवरदेव BSc ॲग्री बरोबर. नावाचा हो. पिक्चर आलेलं आणि मला पण त्या सगळ्या गोष्टीत आवड आहे. मी पण काही लिहितो किंवा माझी सुरुवातच तसं. अवकाळ शॉर्ट फिल्ममुळे झाली. तर त्याच्यामुळे मी त्या टीमशी कसं काय ॲक्सिडेंटली जोडला गेलो. तर त्याचे जे रायटर, डिरेक्टर होते आणि विनोद वनवे नावाचा खूप चांगला तरुण मुलगा आहे, जो ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगलं काम करतोय. तर त्यांनी हा सगळा विषय लक्षात ठेवलेला आणि ज्यावेळी देऊळबंद 2 ची निर्मिती आणि त्या संदर्भात सगळी चर्चा सुरू झाली, तर त्यांनी प्रवीण तरडे सरांची ओळख करून दिली आणि मग पुढं तो सगळा प्रवास सुरू झाला. पण ज्यावेळी प्रवीण तरडे सरांना मी भेटलो आणि अ, त्यांचं असं म्हणणं होतं, की "विनायकजी आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या आहेत." आणि मला असं 12 वर्षानंतर आपली तपश्चर्या फळाला आली असा तो माझ्यासाठी कारण प्रसंग की मी होता. माझा कट्टाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये पण ऐकलंय, की त्यांनी म्हणजे आवर्जून सांगितलंय, की माझे मित्र आहेत डॉक्टर विनायक हेगाना, तर ते जी. स्वतः ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला इन्व्हॉल्व करतात, असं त्यांनी सांगितलंय. तर ते त्यामुळेच त्यांचं मी हा प्रश्न विचारला, की तो कसं तुमच्यापर्यंत कसं पोहोचलं ते? हे त्यांचं खूप मोठेपण आहे आणि त्यांनी मग आपसुकपणे ह्याचा मी भाग म्हणजे विचारणा ते असं नाही. ते म्हणजे मी जे स्वप्न जगतोय, ते आपसुकपणे त्यांनी पण जगायला सुरुवात झाली आणि आमची खूप चांगली मैत्री, चर्चा आणि आम्ही रात्रभर त्या गोष्टींवर बोलायला लागलो आणि नेमके प्रश्न कसे आहेत, मग काय? मग त्यांनी पुस्तक बऱ्याचदा सगळं वाचलं, त्याचा अभ्यास केला. मग त्याच्यावर त्यांचे काही प्रश्न होते किंवा चर्चा आणि ते खूप लाँग हे झालं आणि मग की आपण हे असलंच पाहिजे, हा मुद्दा असलाच पाहिजे, ह्या पद्धतीचा असा मुद्दा. मग त्यांना काही प्रश्न पडले, तर असं ते घडत गेलं. मुळात मला असं वाटतं, की ज्या पद्धतीने तो विषय त्यांनी हाताळलाय, तो खूप मला महत्त्वाचा वाटतो. खूप कारण की छान. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणला, की तो एक माइलस्टोन ठरू शकतो. हो. तर त्यासाठी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राकडून, आमच्या प्रेक्षक वर्गाकडून शुभेच्छा. धन्यवाद. आणि आम्ही खूप खूप आभारी आहोत, की तुम्ही कुठेतरी म्हणजे ज्यावेळेस शहरी भागात लोकं आपापल्या आयुष्यात बिझी असतात, त्यावेळेस तुम्ही ग्रामीण भागात जाऊन आमच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही ह्या सगळ्या नाही. गोष्टी करताय. तर Thank you. तुम्हाला या माध्यमातून काही आव्हान करायचं असेल, तर तुम्ही नक्कीच करा. आम्ही त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू. मी इतकंच सगळ्या मायबापांना विनंती करतो, की अ, तुम्ही शहरात राहत असाल, गावात राहत असाल, तुम्ही पिझ्झा खात असाल, बर्गर खात असाल, तुम्ही व्हेज खात असाल, नॉन-व्हेज खात असाल, व्हेगन खात असाल. पण ज्या वेळी तुम्ही काहीही खात असाल, ते तुमच्या ताटापर्यंत येऊपर्यंत एका शेतकऱ्यानं कुठेतरी आत्महत्या केलेली असते किंवा तो आत्महत्येच्या विचारात आहे. तर फक्त दररोजचं एक घास खाताना
त्याच्याबद्दल फक्त मनात हम्म. एक करुणानुभव करुणा, प्रेम राहू द्या. Attitude. आणि त्याला ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी निस्वार्थीपणे एकदा फक्त उभं राहावा. आणि शेतकरी मायबांच्यासाठी सांगेन, मी शेतकऱ्यांच्या पोरांच्यासाठी सांगेन, की तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत 100% आयुष्यभर 24/7 आहोत. कधीही काही अडचण आली तर फक्त एकदा शिवार हेल्पलाईनला फोन करा. शिवार हेल्पलाईनचा नंबर आहे 895577 म्हणजेच 8955771115. तर फक्त एकदा शिवार हेल्पलाईनला फोन करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि मी काही दानशूर लोकांना पण आव्हान करतो, की तुम्हाला पण काही जोडता आला शिवार हेल्पलाईनशी, तुम्हाला तुमच्या पद्धतीने काही मदत करता आली तर नक्की जोडा. आम्ही योग्य शेतकऱ्यांपर्यंत, योग्य माणसांपर्यंत तुमची मदत पोचवू आणि त्याच्यातनं आपण हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि समृद्ध करत राहू. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा. येस, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद.